नहीं चलेगी। अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। अरे या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे भीम नाम पर खून बहतो, बहने दो, बहने दो, अरे भीम नाम पर जान गई तो, जाने दो, जाने अरे दो, भीम नाम पर खून बहतो, बहने दो, बहने दो, भीम नाम पर जान गई तो, जाने दो, जाने दो। वंचित बहुजन आघाडीचा जय असो, वंचित बहुजन आघाडीचा जय असो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मागे पडो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन दिल्ली येथील जंतर मंतरवर नीटच्या संदर्भामध्ये जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, अगदी शांततेमध्ये ते आंदोलन करत आहेत, परंतु त्यांची एक प्रमुख मागणी देखील आहे त्यामध्ये की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. परंतु हे भाजप सरकार, हे मनवादी सरकार हे इतकं निगरगट्ट झालेलं आहे की ते राजीनामा देखील घ्यायला तयार नाहीत. परंतु यामध्ये त्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला करणे, त्यांच्यावर अश्रुधाराच्या नळकांड्या फोडणे, बॅरिकेड्सला करंट सोडणे, इतक्या खालच्या थराला दिल्ली पोलीस गेलेली आहे की दिल्ली पोलिसांचा देखील आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि दुसरा महत्त्वाचा की आपल्याकडे कोणीतरी तो शहाण्या डोक्याचा आहे सदाभाऊ खोत, तो सदाभाऊ खोत सुद्धा त्याला बुद्धी आहे का नाही हा सुद्धा आम्हाला प्रश्न पडलेला आहे की ते विद्यार्थी एवढ्या शांततेमध्ये आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनकर्त्यांना तो जर दहशतवादी म्हणत असेल तर मला वाटतं त्यानं कपभर पाण्यामध्ये पाणी घेऊन त्यानं जीव द्यावा असा हा सदाभाऊ खोत आहे. म्हणजे आज विद्यार्थी इतक्या शांततेमध्ये आंदोलन करतात आणि त्या आंदोलनाला तुम्ही चिरडण्याचा जो प्रयत्न करत आहात तो प्रयत्न या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी हाणून देखील पाडलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये 23 जुलैला जो महाराष्ट्र बंदचं त्यांनी आवाहन केलं होतं त्याला बीडमधून मोठ्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, पार्टी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक हे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले. या केंद्रीय मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.